शेअर होल्डर एकत्रित आले, त्यांनी त्यात शेअर टाकले. ऐका, ऐकून घ्या, पहिला विषय ऐकून घ्या. एकत्रित आले, थोडक्यात बोला, थोडक्यात. एकत्रित आले, त्यांनी ती कंपनी स्थापन केली. ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं. ते कोर्टात गेले. कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत. आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकलेत ते पाहिजेत. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते. कोर्टाच्या माध्यमातून चालते. या ठिकाणी जे त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत. हे या महसूल विभागाचं काम नाही. महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना बोलता आलं. त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत. प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे. प्राइस कोणी ठरवली? प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेली नाही. प्राइस हे कोर्टाने ठरवली. कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा. कोर्टाने सांगितलंय. 6 वेळेला टेंडर झालं, कोणीही आलं नाही. दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते. कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते. अधिकाऱ्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरा महत्वाचा आहे की कोणत्याही टेंडर मध्ये सहभाग घेत असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते. ती 15 लाख रुपये असेल. त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते मान्य झालं त्याच्यानंतर 25% रक्कम भरणे, त्याच्यानंतर 75% रक्कम भरणे. परंतु हे यांना ऐकायचंच नाहीये. यांना ऐकायचंच नाहीये. मुळामध्ये यांना ती प्रोसेस कळाली नाही. हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना, यांना बेस नाहीये. यांनी सांगावं. जा कोर्टाच्या समोर सांगा कोर्टाला तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे. कोर्टाला बोला ना तुम्ही. जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय? तुम्ही कसं बोलू शकता? तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलताय. त्या अधिकाराचा काही संबंध नाहीये. म्हणून यांना दरवेळेला आपलं काही लोकांनी आपलं उखळ पांढरं करण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे. म्हणून यांना कोर्टाच्या आदेशानुसारच जागेवर बसा. सभापती महोदय, मुळामध्ये अरे ऐकून तर घ्या. दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या. मी सांगतोय ना. तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या. यांना मुळामध्ये या गोष्टीचं भांडवल करायचंय. शिवसेना प्रमुख असताना जोडाबी मारला असता. आता मराठी माणूस पुढे चाललेला पाहवत नाही. मराठी माणूस पुढे झालेला पाहवत नाही हे नाव देत आहेत. म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे, आपण या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत टाइम दिला होता. 25% भरायचा टाइम ह्या 20 तारखेला दिला होता. 20 तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते. कदाचित हा कायदा यांना माहिती नाही. म्हणून यांनी जे काय आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत. माननीय मुख्यमंत्री, आपण बसा. सन्माननीय सभापती महोदय, कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालं नाही. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत शिरसाट यांच्या मंत्री महोदयाच्या दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळे शिरसाट उभा राहिले आणि त्याचं क्लेरिफाय केलं. आता माननीय मुख्यमंत्री बोलतात, आपण जरा बसा. आपण त्याचा नामोल्लेख केला नाही, पण सिद्धांत शिरसाटचे वडील असं बोलले.
मान्य सभा चे वडील अरे पूर्ण नाव घेतलं ना तुम्ही. आता आपल्याला अपेक्षित उत्तर माननीय मुख्यमंत्री देतात. बसा जरा. हे प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्मान्य महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल. मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे. तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 2 ॲडव्होकेट निरंजन डावखरे. धन्यवाद सभापती महोदय. लक्षवेधी क्रमांक 2. माननीय मुख्यमंत्री. दिल्याप्रमाणे सभापती महोदय, भिवंडीमधल्या अंजूर फाटा दापोडेच्या इकडच्या या गोडामाच्या संदर्भातली ही लक्षवेधी जरी असली तरी सभापती महोदय या संदर्भातली लक्षवेधी ही वारंवार वेगवेगळ्या गोडाऊन्स संदर्भातली भिवंडी या भागामधली प्रत्येक अधिवेशनामध्ये येत असते. सभापती महोदय, आपल्याला या विषयाला खरं तर मूळ कारण काय हे समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर दरवेळेस